शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्तानं प्राप्त स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद जन्माला आलेला दिसतो आहे। शक्तीपीठच्यासाठी या संपूर्ण लढाईमधला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या महामार्गाची खऱ्या अर्थानं मागणी केली आहे कुणी। वारंवार शक्तीपीठच्यासाठी ही भूमिका मांडली जाते की हा शेतकऱ्यांच्या हितासाठीचा मार्ग आहे। मग प्रश्न असा उपस्थित राहतो की शक्तीपीठ हा जर शेतकऱ्यांच्या हिताचा मार्ग असेल तर मग त्या शेतकऱ्यांचे नेते या संदर्भात एकमुखानं त्याच्या बाजूने बोलत का नाहीत? शक्तीपीठ मुंबई गोवा महामार्ग जो आहे हा अतिशय म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातले काही जिल्हे या संपूर्ण भागाचा कायापालट करणारा असा शक्तीपीठ हा महामार्ग जो ॲक्सेस कंट्रोल रोड हा होतोय। मुख्यमंत्र्यांना त्यांनी एवढंच सांगितलं की आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय राज्यामध्ये, त्यावेळेस आमच्याही कोल्हापूरवासियांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घ्यावं, त्या गोष्टीच्या करता आम्हाला वेळ द्यावा असं त्यांनी तिथं सांगितलं। मुख्यमंत्री म्हणाले की ठीक आहे, आम्ही तिघजण तुम्हाला वेळ देऊ, तुमचं म्हणणं ऐकून घेऊ, जिथं लोकांचा विरोध असेल तिथं करायचं काही कारण नाही, त्याच्यामध्ये काही मार्ग देखील बदलण्याच्या बद्दलचा आपण प्रयत्न करू।